नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आज रात्री मराठी चित्रपटांच्या जगात घुसूया. इथे तुम्हाला मिळतील नवीन रोमॅन्टिक फिल्म्स, ॲक्शन ड्रामा आणि इतर मराठी क्लासिक्स. आमच्या चॅनलवर प्रत्येक चित्रपट हा एक नवीन कथा आहे जी तुमच्या मनात जिवंत करते. आता चला चित्रपटांच्या जागतिक खेळात भाग घ्या. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे दुनिया मूवीज की. चला आज आपण एका नव्या मराठी चित्रपटाचं रहस्य उघडूया. नमस्कार. नवरा माझा नवसाचा 2 हा 2024मध्ये प्रदर्शित झालेला मराठी कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे जो सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केली आहे. हा 2004मधील नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वेल आहे. कथा वक्रतुंड आणि भक्ती यांच्या कुटुंबावर आधारित आहे, जिथे त्यांची मुलगी श्रद्धा आणि तिचा बायको लंबोदर यांच्यात एक अनोखा नवस घेतला जातो. चित्रपटाची रनिंग टाईम 143 मिनिटं आहे आणि तो 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर त्याने 25 करोड गल्ला कमावलेला आहे. चित्रपटाची कथा एक आशीर्वादिक परंपरेवर आधारित आहे. गणपती पोळेला गणेश मूर्ती विसर्जन करणे, श्रद्धा आणि लॅम्बी यांच्यातील प्रेमाच्या नात्यात नवसाचा विषय येतो, ज्यामुळे त्यांचा प्रवास एक थ्रिलर कॉमेडीमध्ये रूपांतरित होतो. चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, हेमंत इंगळे, स्वप्नील जोशी आणि अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मंगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्या छोट्या भूमिकांमध्ये श्रेया पिळगावकर, जॉनी लिव्हर, सोनू निगम आणि अन्य अभिनेते आहेत. चित्रपटाची सीन बाय सीन आज मी तुम्हाला सांगणार आहे. चित्रपटाची सुरुवात ही वक्रतुंड आणि भक्ती यांच्या शांत जीवनातून होते. ते आपली मुलगी श्रद्धा आणि तिचा बायको लंबोदर यांच्यासोबत राहतात. चित्रपटाची ओळख एक आशीर्वादित परंपरेने होते. गणपती पोळेला गणेश मूर्ती विसर्जित करणे, वक्रतुंड आणि भक्ती यांनी आपल्या नवसाचे पूर्ण केले आहे आणि ते आता त्यांच्या दरवर्षीच्या परंपरेनुसार गणपती पोळेला जातात. या सीनमध्ये त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली, त्यांची आस्था आणि त्यांच्या देवावरील विश्वास दाखवला आहे. वक्रतुंड आणि भक्ती यांची जोडी एकमेकांशी जवळची आहे आणि ते श्रद्धाला आपल्या आस्थेची परंपरा पुढे चालवण्याचे आवाहन करतात. या सीनमध्ये लंबोदर एका नास्तिक व्यक्ती म्हणून दाखवला जातो, जो या परंपरेला विरोध करतो. यात त्याची भूमिका ही एका आधुनिक विचारशील तरुणाची आहे, जो आस्थेच्या बाबतीत त्यांच्या विश्वासांना प्राधान्य देतो. श्रद्धा आणि लंबोदर यांच्यातील प्रेमाची ओळख दाखवलेली जाते. श्रद्धा लंबोदरला आपल्या घरी आणते आणि त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होते. वक्रतुंड आणि भक्ती यांनी लंबोदरला आपल्या कुटुंबाच्या परंपरेत सामील होण्याची विनंती केली. त्याने लग्नानंतर दरवर्षी गणेश मूर्ती विसर्जित करावी. लंबोदर जो नास्तिक आहे त्याने त्याला नकार दिला. हे ऐकून वक्रतुंड आणि भक्ती दुखी होतात आणि श्रद्धा त्यांच्या नात्यात तणाव घेते. या सीनमध्ये लंबोदरची भूमिका एका विचारशील आधुनिक तरुणाची आहे, जो आस्थेच्या बाबतीत त्यांच्या विश्वासांना प्राधान्य देतो. श्रद्धा आपल्या आईवडिलांना आणि लंबोदरला समजावते आणि त्यांच्या नात्यात तणाव वाढतो. यात त्याची भूमिका एक आधुनिक विचारशाली तरुणाची आहे, जो आस्थेच्या बाबतीत त्यांच्या विश्वासांना प्राधान्य देतो.
श्रद्धा आपल्या आईवडिलांना सांगते की तिने आपल्या आईवडिलांसारखाच एक नवस घेतला आहे. त्यानुसार लंबोदरने गणपतीपोळेला मंदिरात पायानं जावे, पण त्याच्या शरीरावर काही नसावे. अनावरण हे ऐकून वक्रतुंड आणि भक्ती आश्चर्यचकित होतात आणि लंबोदर त्याला नाकारतो. या सीनमध्ये त्यांच्या कुटुंबातील आस्था आणि त्यांच्या विश्वासांचा विरोध दाखवला जातो. श्रद्धा आपल्या आईवडिलांना समजावते की हा नवस तिने आपल्या आईवडिलांसारखाच घेतला आहे आणि त्याला पूर्ण करणे आवश्यक आहे. यात त्याची भूमिका एक विचारशाली आधुनिक तरुणाची आहे, जो आस्थेच्या बाबतीत त्याच्या विश्वासांना प्राधान्य देतो. आता गणपतीपुळेचा प्रवास जो मध्यवर्तीचा भाग आहे. कुटुंब गणपतीपुळेला जाण्यासाठी कोकण रेल्वेवरून मुंबईहून निघते. या प्रवासात लंबोदर त्यांच्या नास्तिकतेमुळे तणाव घेतो आणि श्रद्धा त्याला समजावते. या सीनमध्ये रेल्वेवरील जीवन, त्यांच्या बोलण्याची चाल आणि त्यांच्या नात्यातील तणाव दाखवलेला आहे. लंबोदर त्यांच्या नास्तिकतेमुळे तणाव घेतो आणि श्रद्धा त्याला समजावते. यात त्याची भूमिका एक विचारशाली आधुनिक तरुणाची आहे, जो आस्थेच्या बाबतीत त्यांच्या विश्वासांना प्राधान्य देतो. यानंतर या प्रवासात लंबोदर आणि श्रद्धा यांचे गणेश मूर्तीत गुप्तपणे भारत सरकारचे 1800 कोटींचे हिरे लपवलेले आहे. याची उपस्थिती सबू कालिया आणि त्यांच्या गँगला माहीत होते, जे त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्यावर नजर ठेवतात. या सीनमध्ये त्यांच्या गँगची भूमिका एक दुष्ट गँगची आहे, जी त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्यावर नजर ठेवतात. यात त्यांची भूमिका एका विचारशील आणि आधुनिक तरुणाची आहे. त्यानंतर प्रवासात विविध अपघात घडतात. रेल्वेवरील तणाव, लंबोदरची नास्तिकता आणि गँगची नजर. वक्रतुंड आणि भक्ती यांनी लंबोदरला आपल्या अवस्थेची परंपरा पुढे चालवण्याचे आवाहन करतात. या सीनमध्ये त्यांच्या कुटुंबातील आस्था आणि त्यांच्या विश्वासांचा विरोध दाखवलेला आहे. लंबोदर त्यांच्या नास्तिकतेमुळे तणाव घेतो आणि श्रद्धा त्याला समजावते. त्यानंतर जो निर्णायक सीन आहे, जे कन्क्लुजन म्हणता येईल, त्यामध्ये चित्रपटाचा शेवट एका थ्रिलर कॉमेडीमध्ये रूपांतरित होतो, जिथे लंबोदर त्याच्या नास्तिकतेमुळे तणाव घेतो आणि श्रद्धा त्याला समजावते. या सीनमध्ये त्यांच्या कुटुंबातील आस्था आणि त्यांच्या विश्वासांचा विरोध दाखवला जातो. हा चित्रपट एका आशीर्वादित परंपरेवर आधारित आहे, जिथे आस्था आणि परंपरा आणि आधुनिक विश्वासांचा संघर्ष दाखवलेला आहे. तो कॉमेडी, ड्रामा आणि थ्रिलरचे मिश्रण आहे, ज्यात त्यांच्या कुटुंबातील आस्था आणि त्यांच्या विश्वासांचा विरोध दाखवलेला आहे. चित्रपटाची कथा ही अतिशय सुंदर अशी दाखवलेली आहे. यामध्ये 4 मुख्य कॅरेक्टर्स आहेत आणि हा चित्रपट अतिशय रोमांचकारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही हमखास बघावा असं मला वाटतं. धन्यवाद. मला खात्री आहे की हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि नवीन चित्रपटांचे अपडेट्स मिळवा. आमच्या चॅनलवर प्रत्येक चित्रपट हा नवीन कथा आहे, जी तुमच्या मनाला जिवंत करते. आता चला आगामी चित्रपटांसाठी भेटूया.